अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। लव जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील समीर सनदे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याचा मित्र शाहरुख देसाई हा फरार आहे। त्याच्याकडे 8 ते 10 हिंदू समाजातील युवतींचे अश्लील व्हिडिओ फोटो असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली पुलाची येथील समीर सनदे याचे जिल्ह्यातील चांदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी नगरीतील एका युवतीसोबत प्रेम प्रकरण होते। त्याचा गैरफायदा घेत त्याने व त्याच समाजातील संशयित मित्र शाहरुख देसाई यांनी 8 ते 10 युवतींना गळाला लावले असून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आहेत। या प्रकरणांची माहिती अन्य कोणाला दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी 8 ते 10 युवतींना दिली आहे। मात्र त्यांचा जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली असून त्याने या प्रकरणाला वाचा फोडली आहे। ही माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाचा उद्रेक झाला। आज शिरोली येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज गाव बंदची हाक दिली होती। संपूर्ण हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता। गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरोली फाट्यावरील ग्रामपंचायत कमानीजवळ जमले। आमदार अमल महाडिक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना जागेवरच अडवले। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा, त्याला फाशी द्या अशी संतप्त मागणी केली। यावेळी आमदार अमल महाडिक यांनी ग्रामपंचायतीने संबंधित आरोपींचे पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन केले। दरम्यान आमदार अशोक माने, उबाठा सेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गावास भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले। पण दिवसभर शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती। यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होते। संशयित आरोपी सनदे आणि देसाई यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे। मंडळी आहे यांचा आज या ठिकाणी मी तीव्र निषेध करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला आणि या इतिहास घडवला, या घडवत असताना आमच्यापेक्षा मोठं कोणी नाही, या घटनेची वृत्ती जी आज शिरोली गावामध्ये जी प्रवृत्त झालेली आहे, या घटनेचा तीव्र निषेध करून आज आपल्या भावना या सगळ्या हिंदू समाजातील सर्वच लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत। आज ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती या स्त्री शक्तीचा मान सन्मान न राखता त्यांची आबरू चव्हाट्यावर आणणं आणि आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत हे दाखवून घेणं, यासाठी आज सगळ्या गावातील गट तट राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व मंडळी येऊन या ठिकाणी मी या वृत्तीचा निषेध करतोय। येणाऱ्या काळामध्ये आज ग्रामपंचायतचं पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन, त्याचं असणारं अतिक्रमण आणि त्या व्यक्तीला त्याला मदत करणाऱ्या लोकांना गावबंदीची भूमिका ही आज या ठिकाणी गावात लोकांनी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण आज पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे या मुळापर्यंत जाऊन या घटनेची सखोल चौकशी करावी, SIT करावी आणि या ज्या माझ्या माता भगिनी याच्यामध्ये अडकलेल्या आहेत त्यांना ताकद देऊन अशा वृत्तीला मोडून काढण्यासंदर्भात त्यांना आवाहन करून त्यांची नावं ही सिक्रेट ठेवून त्यांचं कुठेही नाव न घेता पण अशा वृत्तीला मोडून काढण्यासाठी आज आपण सर्व मंडळीत एकत्र आलेलो आहोत। या गोष्टीचा मी निषेध करतो, पण SITच्या माध्यमातून चौकशी करून सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ न देणं, त्यांना गावामध्ये बंदी करणं, त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहाय्य न करणं, ही भूमिका आज या ठिकाणी आपण घेऊन आपण या वृत्तीचा निषेध करून या ठिकाणी सगळे जे एकत्र आलेले आहोत। पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करते, सहकार्य करेल, पण त्याचबरोबर आपण या ठिकाणी मुकमोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाची परवानगी घेऊन 2 दिवसामध्ये आपण ताकद या दिवशी कळून आपण सगळे मिळून मुकमोर्चा करण्याचा निषेध करूया। यासाठी आपण सगळ्यांनी आज आमच्या भागामध्ये जी घटना घडली त्याचा प्रथम मी निषेध करतो आणि मला वाटतं याच्यासाठी चौकशी वगैरे न करता त्याच्या मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्ड आहे, त्याला चौकात आणून फाशी द्यावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। आणि यासाठी शासनानं कायद्यामध्ये बदल करायला लागला तर करावा। तर अशा जिहादींना इथं भारतामध्ये ठेवूच नये, त्यांना कुठं जायचं आहे त्याच्या
पाकिस्तानात जाऊन दे नाहीतर बांगलादेशात जाऊन दे, तर त्याने असल्या लोकांना इथे ठेवूच नये अशा प्रकारचा कायदा करून शासनानं हा निर्णय घ्यावा. मी नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळे. खरोखर आज या शिर्डीसारख्या गावात जी निंदनीय घटना झाल्या त्याचा प्रथमतः मी नागावकर व सर्व पंचकृषीतील सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं निषेध करतो. तसेच हे जे कृत्य ज्यांनी केलेलं आहे त्याला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा न होता सर्व नागरिकातून शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षामध्ये बदल करून शासनानं यांना नागरिकांमध्ये सोपवायला पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर फाशीची शिक्षा ही करायला पाहिजे शासनानं, ही अशी मी विनंती शासनाला करतो. त्याच पद्धतीनं या जो आज इथं निषेध मोर्चा आहे त्या निषेध मोर्चासाठी मी सर्व नागावकरांच्या वतीनं मी शिर्डीकरांना पाठिंबा देतो आणि इथून पुढे सुद्धा सर्व सकल समाजाच्या हिंदूंच्या वतीनं उद्या नागाव बंद राहील हीच असं सांगतो आणि थांबतो. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.